नमस्कार, मी आहे ताजुद्दीन परकार आणि आपण पाहत आहात आज की बात ताज के साथ. तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये फी भरता, पोटाला चिमटा काढून त्यांना कॉलेजमध्ये पाठवता. पण विचार करा, ज्या कॉलेजमध्ये तुमचं मूल शिकतंय ते खरंच सेफ आहे का? की फक्त कागदावरची शाळा आहे? अचानक कॉलेजची मान्यता रद्द झाली तर? आज लाखो पालकांच्या मनात हीच भीती आहे. पण आता केंद्र सरकार शिक्षण क्षेत्रात एक असा बदल आणतंय ज्याने संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच बदलून जाणार आहे. संसदेत विकसित भारत शिक्षण विधेयक 2025 सादर झालंय. पण प्रश्न हा आहे की हे विधेयक विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरेल की सरकारचा विद्यापीठांवर ताबा वाढवेल? आजच्या एपिसोडमध्ये आपण समजून घेणार आहोत या विधेयकाचे 5 सर्वात महत्त्वाचे मुद्दे जे तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहेत. सर्वांसाठी एकच आयोग. सर्वात पहिला आणि मोठा बदल, एक देश एक आयोग. आता उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या संस्था नसतील. या विधेयकानुसार देशातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे यांच्यासाठी एकच सर्वोच्च वैधानिक आयोग असेल. हा आयोग केवळ प्रशासन पाहणार नाही तर सरकारला सल्ला देईल. या अंतर्गत 3 मुख्य परिषदा काम करतील. एक नियामक परिषद जी कॉलेजच्या कारभारावर लक्ष ठेवेल, मान्यता परिषद जी कॉलेजचा दर्जा तपासेल, मानक परिषद जी शिक्षणाची लेवल ठरवेल. थोडक्यात काय तर IIT पासून ते तुमच्या गावातल्या कॉलेजपर्यंत सर्व संस्था आता एकाच छताखाली येणार आहेत. कॉलेजेस ही देणार पदवी. दुसरा मुद्दा अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत डिग्री घेण्यासाठी विद्यापीठाचा शिक्का लागत असे, पण आता कॉलेजेसना सुद्धा थेट पदवी देण्याचा अधिकार मिळणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. जर एखाद्या कॉलेजला मान्यता मिळाली तर ते कॉलेज स्वतःची डिग्री देऊ शकेल. यामुळे नवीन कॉलेजेसना संधी मिळेल. पण प्रश्न हा आहे की गल्लीबोळातल्या कॉलेजेसच्या डिग्रीला ती किंमत असेल का? आणि शिक्षणाचा दर्जा टिकणार का? कडक दंड आणि कारवाई. तिसरा मुद्दा शिक्षण संस्थांची झोप उडवणारा आहे. शिक्षण संस्थांनी आता मनमानी केली तर चालणार नाही. या विधेयकात कडक दंडाची तरतूद आहे. पहिल्यांदा नियम मोडला 10 लाख रुपये दंड, वारंवार चुका केल्या 75 लाखांपर्यंत दंड, आणि जर बोगस युनिव्हर्सिटी चालवली तर 2 कोटींचा दंड आणि संस्था कायमची बंद. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे विद्यार्थी सुरक्षित राहतील आणि संस्थांवर वचक बसेल. केंद्राचे वाढते नियंत्रण. पण नाण्याला दुसरी बाजूही आहे. चौथा मुद्दा आहे स्वायत्ततेचा. विरोधकांचा आरोप आहे की या विधेयकामुळे केंद्र सरकार शिक्षण संस्थांवर आपला ताबा मिळवत पाहतंय. महत्त्वाच्या नियुक्त्या करणे, मार्गदर्शक सूचना देणे आणि गरज पडल्यास आयोग बरखास्त करणे हे सर्व अधिकार केंद्राकडे असतील. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांनी भीती व्यक्त केली आहे की यामुळे विद्यापीठांचे स्वातंत्र्य आणि राज्यांचे अधिकार धोक्यात येऊ शकतात. शिक्षणाचा मूळ उद्देश. आणि 5वा सर्वात महत्त्वाचा वैचारिक मुद्दा, शिक्षण कशासाठी? फक्त नोकरीसाठी की विचार करण्यासाठी? अनेक शिक्षण तज्ज्ञांना भीती वाटते की या विधेयकामुळे शिक्षणाचं उद्दिष्ट फक्त नोकरी मिळवणे एवढंच मर्यादित होईल. संशोधन, मुक्त विचार आणि प्रश्न विचारण्याची ताकद कुठेतरी मागे पडेल का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. प्रेक्षक हो, हे विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीकडे चर्चेसाठी गेलं आहे. पण एक गोष्ट नक्की, हे विधेयक मंजूर झालं तर भारताच्या शिक्षण क्षेत्रातला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बदल असेल. तुम्हाला काय वाटतं? हे नवीन नियम विद्यार्थ्यांच्या फायद्याचे आहेत की तोट्याचे? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल आज की बात ताज के साथ ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा आज की बात ताज के साथ. धन्यवाद.